तर आता पुढच्या पुरस्काराकडे वळण्या अगोदर आता मी कलाकारांची गप्पा मारणार आहे ज्यांनी यावर्षीच्या झी चित्रगौरवमध्ये रंग भरले. किशोरी शहाणे यांच्यापासून सुरुवात करूयात. तुम्ही सुंदर दिसताच, सुंदर नृत्य करता आणि नृत्य करायला मिळालं यावर्षी झी चित्रगौरवमध्ये आणि सगळ्यांचे आवडते लक्षा मामा यांना ट्रिब्यूट देण्यात आला. काय सांगाल? जेव्हा ही कॉन्सेप्ट मला सांगितली तेव्हाच इतका आनंद झाला, कारण तो काळ परत जगायची वेळ आम्हाला, म्हणजे ती संधी आम्हाला मिळणार होती स्टेजवरती आणि त्यात अभिनय त्याच्यावर डान्स करणार होता सगळ्या त्या गाण्यांवरती. तर खूप एक नॉस्टॅल्जिक फिलिंग पण होतं, थोडंसं इमोशनल फिलिंग पण होतं आणि प्लस एक थ्रिल होतं की परत त्या एनर्जीनं त्याच गाण्यांवरती आम्ही नाच करणार आहोत. वा वा, पण आम्हाला खूप छान वाटलं आणि सगळ्यांच्या घरातून असं आलं की अरे एनर्जी असावी तर अशी. वा वा, थँक्यू. तो काळ पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला तुमच्यामुळे आम्हाला. थँक्यू थँक्यू. शुभम आणि विनायक, पहिल्यांदा तर तुमचं खूप कौतुक, तुम्ही खूप छान काम केलं. विनायक काय सांगणार, कसं वाटलं? मला खूप पहिल्यांदा आवड मिळाला ना, मग मी सर्वप्रथम शाळेला हे करतो, शाळेमुळे मी इकडे हाफ तिकीटमध्ये आलो आणि हाफ तिकीटमुळे मला आवड मिळाला. शाळेमुळे आपण इथे आलो, बरोबर आहे. शाळेचं नाव काय तुझ्या? बालमोहन विद्या मंदिर. हो, बालमोहन विद्या मंदिरचे बालमोहनचे तसेही बरेचसे जण नंतर इकडेच येतात, त्याच्यामुळे तू करतोयस ते करेक्टच करतोयस. तर मग घरी काय म्हणाले मम्मी पप्पा? काय बक्षीस दिलं का त्यांनी वेगळं? काय बक्षीस दिलं? कपडे दिले. हो हो, कपडे घेतले त्या दिवशी. आता येणारे शुभम. शुभम तुझ्याकडे. शुभम, तुझ्या घरी काय कौतुक झालं? त्याला जसं बक्षीस मिळालं तसं तुला मिळालं? म्हणजे जेव्हा मी आता 9वीत आहे, जेव्हा मी दुसरीत होतो ना, सेकंड स्टँडर्डला, तेव्हा शाळेमध्ये अजय सिंग म्हणून एक डिरेक्टर आले. तर मी हेड डाऊन करून बसलेलो असंच, तर त्यांनी बोलवलं आणि बोलले चल माझ्यासोबत. तर मी गेलोच नाही. तर मम्मी बोललेली की अनोळखी माणसासोबत जायचं नाही. तर मी गेलोच नाही. मग पूर्ण शाळेतून 2 जणांना सिलेक्ट केलं. मग 2 जणांना सिलेक्ट केलं. मग तेव्हा ते दोघांमधून मला एक सिलेक्ट केलं. मग तेव्हा मी खालची डोकं वरती पायी मराठी मूवी केली फेस्टिवल. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मी अजून एक फेस्टिवल मूवी केली, अमेरिका. मग अमेरिकानंतर 1 वर्ष झाला. मग रईस केली. मग रईस नंतर हाफ तिकीट. वा, पण दोघांचे पण तुम्ही हेअरस्टाईल बघाल तर अतिशय सुंदर असे हेअरस्टाईल. तुम्ही दोघं ठरवून करता का? नाही, हाफ तिकीट पासून तसेच आहेत आमच्या दोघांचे. हाफ तिकीट पासून तसेच आहेत तुमचे दोघांचे, पण अप्रतिम हेअरस्टाईल. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आता पुढील पुरस्कार आपण प्रदान करूयात. पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आणि त्याचे नॉमिनेशन सुद्धा आहेत. पाहूयात नॉमिनेशन. लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आणि नामांकन आहेत प्रसादो, संजय जाधव, संकर्षण कराडे आणि मामा मामी. तर हे बाकीचे जे लोक होते, प्रसाद, पुष्कर, श्रोत्री, त्यांचं पण नॉमिनेशन हुकलं थोडक्यात. पण यांना का दिलं तर हे सर्वात जास्त वेळा या मंचावरती आले, त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट आम्ही दिलेला आहे. आणि सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.